व्हिडिओवरून तुम्हाला आयडिया आली असेल की आपण आता कोणता लेक्चर स्टडी करणार आहे. सो इट इज वेल ऑफ डेथ ऑर वॉल ऑफ डेथ. हे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं सेकंड ॲप्लिकेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन आपण होरिझॉन्टल सरफेसवरचं मोशन बघितलेली आहे, सर्क्युलर मोशन. आता आपण बघणार आहे की वेल ऑफ डेथ ऑर वॉल ऑफ डेथ, ज्याला आपण म्हणतो मौत का कुआं. ओके, हे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जेव्हा आपण बघतो की ते जो व्यक्ती आहे व्हेकल चालवतो आतमध्ये, आजकाल 4 व्हीलरचे पण दाखवतात, ते जे आतमध्ये चालवतात ते अजिबात त्या मौत का कुआमध्ये खाली पडत नाहीत. अक्षरशः व्हर्टिकल सरफेस असती आणि त्या सरफेसवरती ते हाय स्पीडने व्हेकल जे ते मूव्ह करतात. कधी कधी एक जण असतो, कधी 2, कधी 3, कधी नंबर ऑफ त्यांची जी टीम असेल ते सगळे मेंबर्स ॲट अ टाइम त्याच्यावरती असतात. पण त्यातला एकही जो आहे तो आपल्याला डिस्टर्ब झालेला दिसत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या मोशनमध्ये काही फरक होत नाही, तो खाली तसा येत नाही. एरवी आपल्याला वर्टिकल कोणत्याही ऑब्जेक्टवरती चढायचं असेल तर आपल्याला खालच्या डायरेक्शनमध्ये ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनमुळे फोर्स ॲक्ट होतो आणि आपण खाली पडतो, हे आपल्याला माहिती आहे. तरी पण ह्या गोष्टमध्ये इथं असं होत नाही. ओके, सो वन हे आहे मौत का कुआं. तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल. परत ते व्हेकल्स जे आहेत ते मूव्ह होत आहेत. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या इथं की त्यांची स्पीड जी आहे दॅट मॅटर्स हिअर. दे आर मुव्हिंग विथ अ हाय स्पीड. ओके, आणि ह्याच्यामुळेच ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्यामुळेच ते जे आहेत ते एबल आहेत की ते मौत का कुआमध्ये हाय स्पीडने फिरू शकतात. फक्त व्हर्टिकल वॉलच नाही, कधी कधी जे आहे ते गोल असतो, त्या गोलाच्या आतमध्ये पण टॉपपर्यंत फिरून ते खाली येतात. ओके, सो ह्या गोष्टी जे आहेत दीज आर रिलेटेड विथ आर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण ती एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहे ज्या व्हेलॉसिटीमुळे ते ऑब्जेक्ट जे आहे म्हणजे ती व्हेकल जी आहे दॅट विल एबल टू मूव्ह इन द वेल ऑफ डेथ. आता याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायची गरज नाही, इथं आपण काढणार आहे मिनिमम व्हेलॉसिटी और मिनिमम स्पीड. का तर एका पर्टिक्युलर स्पीडपेक्षा जर व्हेकलची स्पीड कमी झाली तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे ती व्हेकल खाली येण्याची शक्यता आहे. सो हिअर वी आर फाइंडिंग द मिनिमम स्पीड विथ विच दॅट ऑब्जेक्ट विल मूव्ह इन द वेल ऑफ डेथ. ओके, सो इथं आपल्याला ती व्हेलॉसिटी काढायची आहे आणि त्या व्हेलॉसिटीसाठी आपण हे एक्सप्रेशन सगळं करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस एक्सप्रेशन. सो ऑब्झर्व दिस डायग्रॅम. इथं मी ते व्हर्टिकल सरफेस जे आहे ते म्हणजे वेल जो आहे तो इथं ड्रॉ केलेला आहे. So in that well, there is a circular path where the vehicle is supposed to be driven. Now at that position of the vehicle, suppose the dot दाखवलेला आहे, that is the position of the vehicle आणि सेंटरला एक डॉट दाखवलेला आहे. ओके, सो त्या व्हेकल वरती इथे 3 टाईपचे फोर्सेस जे ते ऍक्ट होतील. सो फर्स्ट, सपोज दॅट वर्टिकल सिलेंडर इट हॅज अ रेडियस r. ओके, and the mass of that object or vehicle it is m. So weight किती झाला व्हेकलचा, it is mg. So total 3 types of forces will act on this object. So first force, त्याच्यामध्ये नंबर 1 लिहिलेलं आहे मी. The first force it will be acting as a normal reaction which is driven towards the center of the cylinder. Normal reaction first का तर mg जो आहे त्याचा, त्या mg मुळे तो mg कशावरती असणार आहे, वॉलवरती असणार आहे आणि त्या वॉलचा डायरेक्शनच्या अपोजिट नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होणार. सो दॅट इज टुवर्ड्स द सेंटर असेल. ओके, सो सेकंड, आणि हे डायरेक्शन मी पण आता सांगितली की इट इज टुवर्ड्स द सेंटर. सेकंड फोर्स आहे आपला दॅट इज अ वेट mg. ओके, वेट mg इट इज ऑलवेज, कुठे ऑब्जेक्ट कुठे सिच्युएटेड असू दे, इट विल बी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द डाऊनवर्ड डायरेक्शन दॅट इज टुवर्ड्स द अर्थ. सो इथं mg खाली आपण दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. अँड द थर्ड फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल इट इज द फ्रिक्शनल फोर्स fs. fs ची डायरेक्शन आहे इट इज इन द अपवर्ड डायरेक्शन. वाय इट इज इन द अपवर्ड डायरेक्शन? सो व्हेकल इज मुव्हिंग इन द सिलेंड्रिकल दॅट पाथ, त्याच्यामध्ये सर्क्युलर रिंगच्या अराउंड सपोज ती मूव्ह होती. सो fs इट इज द फ्रिक्शनल फोर्स विच इज अपोजिट टू द normal that here weight of the reaction object. So weight mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणून इथं fs स्टॅटिक फ्रिक्शन जे असणार आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये
येणार आहे. ओके, सो नेक्स्ट फ्रॉम दिस फिगर द नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन होती टुवर्ड्स द सेंटर आणि तो बॅलन्स करणारी इथं सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स म्हटला तरी इथं चालेल, कारण आपण इथं फक्त इमेजिन करतो ते फक्त त्याचा काय म्हणतात त्याला मॅग्निट्यूड. ओके, सो नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड बाय दिस सेंट्रिपिटल फोर्स mv² by r. सो n इज इक्वल्स टू mv² डिवायडेड बाय r. अँड वी नो दॅट साईडमध्ये लिहिलेलं आहे mg इज इक्वल्स टू fs, मीन्स वेट इज इक्वल्स टू फ्रिक्शनल फोर्स. ओके, ह्या दोन इक्वेशन आता आपल्याला मिळालेले. आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. ह्या स्लाइडमध्ये मी नेक्स्ट दाखवलेलं आहे की आपल्याला इथं काय करायचं आहे की स्टॅटिक फ्रिक्शनची कंडिशन यूज करायची. व्हॉट इज दॅट कंडिशन? fs इज ऑलवेज लेस देन ऑर इक्वल टू द μsn. μsn म्हणजे काय? हे एक तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर आपल्याला इथे मिळतो μs. ओके, सो fs इज इक्वल्स टू μsn जो असतो तो ॲक्च्युली इट इज ऑलवेज रिटन ॲज लेस देन इक्वल टू μsn. ऑलवेज लेस देन ऑर इक्वल टू μs इंटू एन. सो मॅथमॅटिकली पण खालच्या इक्वेशनमध्ये ते मी रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, सो देअरफॉर fs इज लेस देन ऑर इक्वल टू μs इंटू एन. आणि तेच आपण इक्वेशन पलीकडे आपण काय बघितली होती की म्हणजे ह्याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये की fs इट इज नथिंग बट द इक्वल टू mg. स्टॅटिक फोर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये, mg डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, म्हणजे fs ला रिप्लेस करू शकतो आपण mg ने. अँड द राईट हँड साइड μsn, normal reaction it is balanced by centripetal force, so mv² by r. So that is written to the right hand side of this equation, mg less than equal to μs mv² by r. आता या दोन्ही कडे mm कॉमन आहे, so let it cancel. So g is less than equal to μs v² divided by r. r आपल्याला इथं वेलोसिटीची व्हॅल्यू काढायची, सो वी कॅन राईट v². आता हे पोझिशन चेंज झाल्यामुळे इक्वेशन होणार आहे v² ग्रेटर दॅन इक्वल टू rg अपॉन μs. ओके, इक्वेशन्स क्रॉस चेंज फक्त केलेले आहेत, यू कॅन डू इट. सो v² ग्रेटर दॅन इक्वल टू rg अपॉन μs. आपल्याला काढायची होती व्हॅलॉसिटी, सो दॅट इज द मिनिमम पॉसिबल व्हॅलॉसिटी v मिनिमम. इथे स्क्वेअर होता, टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट हियर v मिनिमम इज इक्वल्स टू square root of rg divided by μs. Okay, so this is the minimum possible velocity. ह्याच्यापेक्षा जर कमी झाली व्हॅलॉसिटी तर व्हेकल जे आहे ते डाऊनवर्ड साईडला फॉल होण्याचे चान्सेस आहेत. मिनिमम एवढी असावी किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असावी. त्यामुळे जास्तीत जास्त व्हॅलॉसिटीने ते व्हेकल वेल ऑफ डेथमध्ये मूव्ह करू शकते, पण ह्याच्यापेक्षा कमी मूव्ह होणार नाही. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द वेल ऑफ डेथ. होप यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. If you have any doubt, comment here, like our videos.